नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सुरक्षा रक्षक भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आणि मला सोलापूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी बरेच कमेंट केले, सर्वात जास्त कमेंट होते सोलापूर जिल्ह्याची, की सर सोलापूर जिल्ह्याची सुरक्षा रक्षक भरती कधी निघणार आणि त्याची प्रोसेस काय, हे सगळी माहिती सांगा। तर मित्रांनो, मी ही सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे की तुमची सुरक्षा रक्षकची भरती कधी निघणार आहे आणि प्रोसेस काय, ही सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि सुरक्षा रक्षक भरतीचे रिलेटेडच मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत असतो। आणि जेव्हा सुरक्षा रक्षकची ही भरती निघते, हे गुप्तपणे निघत असते मित्रांनो, ही फक्त त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार, बाकी कुठे नाही। आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला त्यांची ॲड पाहायला मिळणार आहे, तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षकची जी प्रोसेस आहे ही अशी राहणार आहे, तर पाहू शकता यामध्ये महिला व पुरुष अर्ज करू शकतात। त्यानंतर शैक्षणिक पात्रता 8वी पासवाले विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतात। तुमच्या जर कोणी रिलेटिव्ह आणि तुमचा कोणी मित्र असेल, तर 8वी पासवाला असेल, तर त्यांना हे माहिती जरूर सांगा, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करत राहा की 8वी पासवाले विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात सुरक्षा रक्षकचा। त्यानंतर यामध्ये उंची 162 सेंटीमीटर उंची आहे, यामध्ये ज्यांची हाईट कमी आहे त्यांच्यासाठी चांगली भरती आहे ही। त्यानंतर जे छाती बघू शकता 79 व फुगून 84, वजन यामध्ये 50 किलोच्या वरती पाहिजे, तुमचं 50 किलोच्या खाली असलं तर तुम्हाला त्या ठिकाणी अपात्र केलं जाईल। त्यानंतर सर्वात आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते, त्यानंतर मैदानी चाचणी असते। आणि सुरक्षा रक्षक भरतीमध्ये जे आहे पेपर नसते, एक्झाम नसते, यामध्ये फक्त मैदानी चाचणी असते। आणि तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते फक्त तुम्हाला SMS करून पाठवते 1-2 दिवसा अगोदर। तुमचं जे ज्या जिल्हा सोलापूरचे जे हे आहे का नाही कामगार भवन, त्या ठिकाणी तुम्हाला बोलवणार SMS करून की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 2-3 दिवसा अगोदरच SMS येणार। त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 10वी 12वीचे जे मार्क लिस्ट न्यायची असते, त्यानंतर आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, राशन कार्ड, तर असे डॉक्युमेंट न्यायचे त्या ठिकाणी। फक्त ते चेक करतात, बस फक्त नावच पाहतात ते आणि बस होऊन जाते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। सर्वात सोपी आहे मित्रांनो, 10 मिनिटात होऊन जाते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। त्यानंतर तुम्हाला मैदानी चाचणीसाठी SMS येणार, तिथून 3-4 महिन्याने। आणि सुरक्षा रक्षक भरतीमध्ये मैदानी चाचणी एवढी इझी आहे की तुम्हाला काय सांगू मी। तर यामध्ये पाहू शकता 40 गुणाची जी मैदानी चाचणी आहे, तशी तर ती 30 गुणाचीच असते, फक्त 10 तुम्हाला शिक्षणाचे गुण मिळतात। आणि मैदानी चाचणीचे 30 गुण आणि शैक्षणिक पात्रतेचे 10 गुण, तर हे 40 गुण होत असतात। त्यानंतर यामध्ये जे तुमचे इव्हेंट आहे, यामध्ये 3 इव्हेंट आहे। तुम्हाला रनिंग 400 मीटर राहणार आहे, वेळ राहणार आहे 1 मिनिट 30 सेकंड, म्हणजे जे क्रीडा संकुलन असते ना, त्याचा फक्त एकच राऊंड मारा लागते तुम्हाला, ते पण 1 मिनिट 30 सेकंडमध्ये। तर कोणी पण मारू शकते मित्रांनो, एकच राऊंड मारायचा फक्त 1 मिनिट 30 सेकंडमध्ये, कोणी पण मारू शकते एवढं। त्यानंतर सीटअप 10, सीटअप तर कोणी पण मारते, कोणी पण मारू शकते सीटअप। त्यानंतर जे आहे पुलअप्स आहे फक्त 8 पुलअप्सचा कोणी पण मारते। त्यानंतर यामध्ये शिक्षणाचे गुण जे आहे, 10वी पास असाल तुम्ही तर तुम्हाला 4 गुण मिळणार, तुम्ही 12वी पास असाल तर 7 गुण आणि ग्रॅज्युएशन असाल तर 10 गुण। तर हे शिक्षणाचे गुण आणि हे गुण मिळून तुमचे जे आहे कट ऑफ लिस्ट लागत असते 40 पैकी। तर तुम्हाला मैदानी चाचणीचा जास्तीत जास्त सराव करा तुम्ही आतापासूनच, चांगली तुमची मैदानी चाचणी जी आउट ऑफ झाली पाहिजे। जर समजा तुमची आउट ऑफ असली तर तुम्ही तुमचे लागण्याचे 100% चान्सेस या सुरक्षा रक्षक भरतीमध्ये तर स्क्रीनवर पाहू शकता तुमची जी कट ऑफ लिस्ट लागत असते 40 पैकी, कॅटेगरीनुसार लिस्ट लागत असते। तर पाहू शकता खुला प्रवर्ग म्हणजे ओपनमध्ये ओपनमध्ये तुम्ही पुरुष असाल समजा, तुम्हाला जर 39 पडले तर तुम्ही लागलेले आहे समजून जा। SC SCचे 36 वर लिस्ट लागली, हे पुणेची कट ऑफ आहे, पुणे जिल्ह्याचा। तर असाच जो कट ऑफ आहे तुमचा लागणार आहे। जर समजा तुम्ही 36 असाल तुम्हाला पुरुषाला, तर तुम्ही लागलेले आहे समजा ह्या कॅटेगरीनुसार, तर असा जो आहे तुमचा निकाल लागत असते, दोन्ही मिळून 40 पैकी। तर अशा प्रकारे तुमचा निकाल असते। तर मित्रांनो, आता तुमचा सर्वात जास्त प्रश्न होता की सुरक्षा रक्षकची भरती कधी निघणार। तर मित्रांनो, मी आत्ताच चेक केलं की सोलापूर जिल्ह्याच्या बद्दल तर सध्या काही अपडेट नाही, काही भरती निघायची आहे सध्या सोलापूर जिल्ह्याची, लवकरच निघणार आहे मित्रांनो। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, भरती कधी पण पडू शकते। भरती निघाली तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचणार मित्रांनो। आणि मी दररोज चेक करत असतो की सुरक्षा रक्षक भरती निघाली का कुठल्या जिल्ह्याची।
तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपला मित्रसुद्धा आपल्याला सांगत नाही ही भरती निघाली तर आपला मित्र गुच्च्यामध्ये फॉर्म भरून टाकतात आणि आपल्याला सुद्धा सांगत नाही. तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.